ऋषिकांत आणि प्रगती दोघांचाही खूप छान संसार सुरू होता. नवरा ITI मध्ये शिक्षक होता, म्हणून घरची परिस्थिती खूप चांगली होती. शिक्षकांचे काम करत असणारा ऋषिकांत आता 40 वर्षांचा तर त्याची बायको 32 वर्षांची होती. त्यांना आता 2 मुली देखील होत्या. ऋषिकांतची मोठी मुलगी नारायणी जी 5 आणि लहान मुलगी कार्तिकी 1.5 वर्षांची होती. कुणाची नजर नको लागायला असा हसता खेळता संसार होता त्या राजाराणीचा, पण क्षणात उद्ध्वस्त झाला हो. काय करणार, त्यांच्या संसाराला नजर लागली, तीही एका ड्रायव्हरची, ज्याचे नाव शहानवाज खान. खरं तर शिक्षक असल्यामुळे नवरा लवकरच आपल्या कामावर निघून जात असे. मग बाकी घरची सगळी जबाबदारी बायकोवर येऊन पडत. मुलीला शाळेत सोडणे, छोट्या मुलीकडे लक्ष देणे, घरचीही सगळे कामे करणे याने प्रगती फार थकून जात असे. तेव्हा तिला आपल्या मुलीला शाळेत सोडायला जात असताना शहानवाज नावाच्या एका ड्रायव्हरची ओळख झाली. मुलीला शाळेत सोडवायला व्हॅन करायची असेल तर सांगा, माझ्याकडे काही कॉन्टॅक्ट आहेत म्हणत शहानवाजने प्रगतीकडून तिचा मोबाईल नंबर घेतला. तिनेही संकोच न करता त्या माणसाला आपला नंबर दिला. कदाचित तिच्या तेव्हा काहीच मनात नव्हते, पण तो ड्रायव्हर मात्र तिला बघता क्षणीच तिच्या सुंदरतेवर फिदा झाला आणि प्रगतीला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करू लागला. तिच्यासोबत फोनवर हळूहळू कॉन्टॅक्ट करू लागला, व्हॉट्सअपवर बोलू लागला. तू किती छान आहे, पण तुझ्या नवऱ्याला तुझी कदरच नाही म्हणत तो त्या दोघांमध्ये आला होता. प्रगतीला देखील तो ड्रायव्हर आवडू लागला होता, कारण तो तिच्यासाठी नेहमीच उपलब्ध राहत असे. पण शिक्षक असणारा नवरा मात्र नेहमीच बिझी असे. बायकोने काही मागितलं तर ते तिला घेऊन द्यायलाही त्याच्याकडे जास्त वेळ नसत. म्हणून प्रगती, हे घे पैसे आणि तुला व मुलींना जे हवे ते मार्केटमध्ये जाऊन घेऊन टाक, तो तिला म्हणत. ती देखील मग त्या ड्रायव्हर सोबतच बाहेर फिरत असे. तिला जे हवे ते घेत असे, तोही तिला मदत करत. मग काय, या दोघांच्या मैत्रीनं हळूहळू प्रेमात रूपांतर केलं. तिच्यासाठी नवऱ्यापेक्षा तो ड्रायव्हर आता जास्त महत्वाचा वाटू लागला होता. तिच्या 2 मुलींचा आधार घेत आता प्रगती नवऱ्यासोबत नेहमीच खोटं बोलायला शिकली. नवराही बायकोला कधी जास्त काही विचारत नसे. त्याचा प्रगती जेही सांगेल त्यावर डोळे झाकून विश्वास होता आणि याचाच फायदा प्रगती घेत चोरून लपून प्रियकराला भेटायला नेहमीच जात. त्यांचं नातं तर इतके पुढे गेले होते की त्यांच्यात आता अनैतिक संबंध देखील प्रस्थापित होऊ लागले होते आणि यामुळेच त्या ड्रायव्हरला प्रगतीपासून व प्रगतीला त्या ड्रायव्हरपासून दूर राहावलं जात नव्हतं. 4 दिवसांतून भेटणारे ते आता रोजच भेटायला लागू लागले होते. हे प्रेम होतं की त्यांच्यातील वासना, हे त्यांची त्यांनाच माहीत. कारण प्रेम तर असं स्वार्थी नसतं ना. ते 2 छोट्या आपल्या मुलींना नवऱ्याला धोका देऊन केलं जातं. पण इथे मात्र प्रगतीने सगळ्या सीमा ओलांडल्या होत्या. तिला आता आपल्या नवऱ्यापेक्षा, मुलींपेक्षा त्या महिनाभर आधी भेटलेल्या माणसाची काळजी वाटत होती. ती त्याच्यासाठी काही पण करायला तयार झाली होती. भर दिवसा नवरा घरात नसताना ती त्या ड्रायव्हरला भेटायला जात आणि आता आजूबाजूच्या लोकांच्या नजरेत ही गोष्ट आली होती. म्हणून त्यांच्याकडून यांचं प्रेम प्रकरण ऋषिकांतच्या घरच्या लोकांना समजले आणि त्यांनी आधी सुनेलाच समजावले. पण आपलं असं काहीच नाही म्हणून तिनं बाजू काढून घेतली. पण ड्रायव्हरला भेटायचं तिनं अजून सोडले नव्हते. त्यामुळे घरच्यांनी ही गोष्ट नवरा ऋषिकांतच्या कानावर घातली. पण त्याला त्यांच्या घरच्यांवर विश्वास बसत नव्हता. त्याने आपल्या बायकोमध्ये बरेच बदल अनुभवले होते, पण त्याचा विश्वास होता की त्याची बायको असे कृत्य कधीच करू शकणार नाही. त्याने डायरेक्ट तिला विचारले असता तिने देखील भांडण करायला सुरू केलं की हो, आहे प्रेम माझं त्या व्यक्तीवर, काय करायचं करून घ्या तुम्ही सगळे. आता मात्र नवरा घाबरला. त्याने बायकोला समजावले, हे चुकीचे आहे प्रभू, तू खोटं का बोलत आहेस, आणि जरी असं काही असेल तर ही बातमी बाहेर पडता कामा नये. तू आपल्या मुलींचा विचार कर, आमचं सगळ्यांचं काय होईल. विसरून जा त्या माणसाला म्हणत नवरा बायकोची समजूत काढत होता. नवऱ्याला व मुलींना बघत प्रगतीने त्यांना साथ देऊन ड्रायव्हरला विसरायचा प्रयत्न केला. पण तिला काही केल्या त्याला विसरता येत नव्हतं. तिला त्याची आठवण वेडं करत होती. इकडे नवऱ्याने त्या ड्रायव्हरला आपल्या घराजवळ फिरायचे नाही असेही धमकावले होते. पण वासनेतून निर्माण झालेलं त्यांचं प्रेम त्यांना एकमेकांपासून दूर राहू देत नव्हतं. म्हणून प्रगतीनं खूप मोठा निर्णय घेतला. आपल्या मुलींना व आपल्या नवऱ्याला सोडत त्या ड्रायव्हर सोबत पळून जाण्याचा.
हे लोक आपल्याला सोबत राहू देणार नाही म्हणून हे दोघंही तिथून पळून गेले. बायको पळून गेली हा धक्का मात्र त्या नवऱ्याला सहन होत नव्हता. पूर्ण इज्जत गेली होती. बाहेरचे लोक ज्या नजरेनं बघत होते, बोलत होते, याने तर तो पूर्ण तुटला होता. त्यांच्या कुटुंबियांनी प्रगती व तिच्या नवऱ्याला समजवण्याचा खूप प्रयत्न केला होता, परंतु काहीच उपयोग झाला नव्हता. तरीही त्याची बायको पळून गेल्याची तक्रार ऋषिकांतने पोलिसांत दिली होती, पण ती तिच्या मर्जीनं गेली होती आणि ती परत ऋषिकांतकडे यायला तयार नव्हती. आपल्या 2 छोट्या मुली व आपला संसार असा मोडताना बघून या घटनेचा ऋषिकांतला मानसिक धक्का बसला. जगून आता काही उपयोग नाही असा विचार करून त्याने आपल्या 2 मुलींचा व त्याचा एक सेल्फी घेतला व आपल्या बायकोला व्हॉट्सअपवर पाठवला. अगोदर 5 वर्षीय मुलीला ओढणीनं त्यानं गळफास लावला. नंतर 2 वर्षाच्या मुलीला त्यानं संपवलं. पोटच्या मुलींना गळफास दिल्यानंतर तो फोटो त्या शिक्षक नवऱ्यानं बायको प्रगतीला व्हॉट्सअपवर पाठवला व नंतर स्वतः गळफास घेतला, म्हणजेच आत्महत्या केली. आपल्या मुलीचे गळफास घेतलेले फोटो पाहताच बायको खूप आदरली. ऋषिकांतने मुलींना गळफास दिलेला फोटो पाहून तिला काय करावे तेच समजेना. तिने घाईत वरोरा येथे राहत असलेल्या आपल्या वडिलांना ही माहिती सांगितली. वडिलांनी तातडीनं ऋषिकांतचा भाऊ गोपाळ सोबत संपर्क करत त्याला ही माहिती दिली. भावाने ऋषिकांतच्या घरी जाऊन दरवाजा ठोठावला. त्याला फोन करू लागला, मात्र आतून कोणीही प्रतिसाद दिला नाही. तेव्हा आजूबाजूच्या नागरिकांनी या घटनेची कल्पना पोलिसांना दिली. घटनास्थळी पोलीस पोहोचले. पोलिसांनी दरवाजा तोडला तेव्हा आतील दृश्य मन हेलवणारे होते मित्रांनो. तिघांचेही मृतदेह वेगवेगळ्या खोल्यांमध्ये गळफास लावलेल्या अवस्थेत होते. ही भयंकर घटना चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूरमध्ये 2019 मध्ये घडलेली आहे. पोलिसांनी 3 मृतदेह ताब्यात घेत हॉस्पिटलमध्ये पाठवले. ऋषिकांतचा भाऊ गोपाळने पोलिसांना सांगितले की ऋषिकांतच्या बायकोचे स्थानिक ड्रायव्हर शहानवाज खान सोबत प्रेम प्रकरण सुरू होते. ऋषिकांतची पत्नी काही दिवसांपूर्वी या ड्रायव्हर सोबत पळून गेली होती. पत्नीच्या या प्रेम प्रकरणामुळे ऋषिकांत खूप त्रस्त होता आणि म्हणून त्यानं हे भयानक पाऊल उचलले. पोलिसांनी त्याच्या बायकोला विचारपूस करण्यासाठी बोलवले. आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याबद्दल काही वर्षांची शिक्षा फक्त तिला झाली, पण 2 छोट्या मुली व तिचा नवरा कायमचा देवाघरी गेला. पती पत्नी आणि 2 मुली असा त्यांचा किती सुखी परिवार होता. पण सुखी संसार सुरू असतानाच त्याच्या बायकोचे एका ड्रायव्हर सोबत प्रेम प्रकरण जुळलं. त्यानंतर त्या ड्रायव्हर सोबत ती पळून गेली. त्यामुळे एकट्या पडलेल्या ऋषिकांतला जबर मानसिक धक्का बसला. पण यात तो विसरला की या सगळ्यांमध्ये त्या 2 मुलींची काय चुकी, त्यांचं आयुष्य त्याने का असं बर्बाद केलं. चुकी बायकोने केली, त्याची शिक्षा त्या नवऱ्याला आणि त्या 2 लेकरांना भोगावी लागली. इथे तर हा बाप देखील चुकला आहे. या सगळ्यांमध्ये त्या 2 मुलींना त्यानं असं मारायला नको हवं होतं. सरळ त्या बायकोपासून दूर राहून दुसरे लग्न करत आपल्या 2 मुलींसोबत आयुष्य घालवायला हवं होतं. पण बायकोच्या प्रेमाखातर त्यानं पूर्णच आयुष्य उद्ध्वस्त करून टाकलं. बायको मात्र आजही जिवंत आहे आणि अजिबातही चुकी नसणारे आज या जगात नाहीत. 2 एप्रिल 2019 ची ही सत्य घटना आहे. चंद्रपूर जिल्ह्यात बल्लारपूरमध्ये घडलेली घटना जुनी आहे, पण तिच्यातून बरंच काही आपल्याला शिकायला मिळतं. या कथेतून आपण काय शिकावं? नेहमीप्रमाणे आंधळा विश्वास कुणावरच ठेवू नये. नवऱ्याने बायकोकडे जास्त लक्ष द्यावं, तिला वेळ द्यावा. बायकोनेही नवऱ्यानं सूट दिल्याचा फायदा घेऊ नये. आपला हसता खेळता संसार मोडून क्षणिक सुखासाठी चुकीचं पाऊल उचलू नये. आई आणि बाप, तुम्हाला जर तुमच्या मुलांची काळजी करायची नसेल तर मुलांना जन्मालाच घालू नये. या घटनेतील 2 मुलींची चुकी नसताना त्यांना आपला जीव गमवावा लागला हे खूप चुकीचं होतं. तुम्ही स्वतःला तर संपवतातच, पण सोबत आपल्या लेकरालाही घेऊन जाता हे कितपत योग्य? ज्यांनी अजून जग बघायची सुरुवातही केलेली नसते त्यांनाच तुम्ही कायमचं जगापासून दूर करता, हे योग्य आहे का? तुम्हाला काय वाटतं मित्रांनो? खाली कॉमेंटमध्ये सांगायला विसरू नका. माहिती आहे ही घटना जुनी आहे, पण जर काही शिकायला मिळालं असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं अजिबात विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन क्राईम स्टोरीमधून. तोपर्यंत सतर्क रहा, स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद.